को बैंड बराबर है। और मुझे ना कुछ ओनर लोगों ने कंप्लेंट किया है, ध्यान से सुनो। ये केपीएल सबकी है, मेरी अकेले की नहीं है, या परशुराम क्षीरसागर की नहीं है, या हमारे 14 ओनर है उनकी भी नहीं है। केपीएल कुरार का नाम दिया हुआ है। तो यहाँ पे जो प्लेयर आइकॉन रहता है, आइकॉन, वो आइकॉन अपने मर्जी के खिलाड़ी लेते, जो अपने टीम अपनी दोस्ती संभालने की कोशिश वहां पे करते हैं। वो एरिया वाइज प्लेयर का जो चॉइस है वो एरिया वाइज करते हैं। अगर ऐसे कोई रहेंगे उसके ऊपर मुझे स्टडी करना है, समझे ना, मैं उसके ऊपर मैं स्टडी करेगा। जो मालिक आते हैं, मालिक सबका एक अलग अलग स्वार्थ रहता है। हार जीत तो होना ही है। मैं तो पहले 3 राउंड में ही बाद हुआ मैं, और सबसे ज्यादा खुशी किसको हुआ तो परशुराम को ही हुआ है। वो बार बार सबको बोलता था कि दादा का टीम बाद हुआ, दादा का टीम बाद हुआ है। ठीक है, मुझे भी खुशी है उस बात की। हाँ, इनको तो फोन करके बोला है। लेकिन क्या होता है कि हार जीत भी होनी चाहिए ना, वो भी देखने जैसी होनी चाहिए, वन साइड नहीं होनी चाहिए। और हुआ भी है, चलो ठीक है, चलता है। लेकिन प्लेयर ने उसके ऊपर ज्यादा रिएक्शन देना, प्लेयर के ऊपर कमेंट्स पास होना, ये जरूरी नहीं है। और मेरे दोस्तों, मैं सबसे कुरार के जितने यहाँ पे बैठे हुए सभी लोगों को, जहाँ पे उधर आवाज कर रहे सभी को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। विनर टीम, सेकंड विनर जो आई है उनको भी, कि इतने 7 दिन से आपने इतना यहाँ पे जो मैदान में मेहनत किया है, और मुझे लगता है थोड़ा भी इधर कुछ हुआ नहीं है। तो ये कुरार की जो स्टैंडर्ड था ना, अपने को संभालना है। ऐसा कोई भी ऐसा लगना नहीं कि भाई कल रहे ना रहे, लेकिन मेरे कुरार के ऊपर ऐसा कोई कलंक लगना नहीं चाहिए। इसका ध्यान यहाँ पे जितने लोग हैं, कुरार में जितने यंग ग्रुप है, उनको सबको ध्यान देना है। और कुरार के बारे में कोई ऐसा कुछ आता है तो सब कुरार के रहवासी सबको एक होना है। यहाँ पे खेलने वाले कोई भी हो, कोई भी जात का, कोई धर्म का, कोई प्रांत का, कोई गांव का और कोई अन्य गांव का, अगर इसने 6 मारा तो सब जन ताली बजाते हैं। यही अपने पास खिलाड़ी वृत्ति होनी चाहिए। और मैं आज, मुझे गर्व है, मुझे आनंद है कि आपके बीच में मुझे ये केपीएल रखने का आनंद, और मेरे जैसा एक भाग्यशाली मैं भी, और परशुराम जैसा जो इन्होंने मेहनत, 1 महीने से उन्होंने मेहनत किया है। मैं सबको विनती करता हूं कि परशुराम के लिए एक सबने जोर से ताली मत दो। अगर ये सबसे ज्यादा अगर किसी का मेहनत है तो परशुराम का है। और अभी अभिषेक, जितना अभी जो बख्शिश वितरण का कार्यक्रम आप स्टार्ट कीजिए, तब तक मैं बोलते रहेगा। आप आगे जिसको प्रसाद, लेकिन कोई बख्शिश वितरण करते रहा। महावीर शाह जी कहां पे? विक्रम सेठ, महावीर शाह जी गए? हाँ, मैं तीनों अंपायर को स्टेज पे बुलाता हूँ। तीनों अंपायर, थोड़े बाकी सब पीछे, जो तीनों अंपायर, आपका डिसीजन बहुत अच्छा डिसीजन हुआ। और सबसे पहला सबको अच्छा लगा कि यहाँ पे जो थ्रो वाले कचरा वाले थे, कचरा, वो सब कचरा आपने साफ किया। उसके लिए मैं आपको कुरार की तरफ से धन्यवाद देता हूँ। कि मैं कितने साल से देख रहा था, किती वर्षानंतर मी हे पाहिलं, थ्रोवर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, पण मला वाटतं ह्या भागामध्ये पहिले अंपायर तुम्ही आहात, आणि जितने थ्रो वाले उसको सबको साइड में निकाला है। मैं मेरे परशुराम क्षीरसागर उनको विनती करता हूँ कि आपने अंपायर का, तीनों अंपायर कहाँ पे? ओके 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 ओके, येस, धन्यवाद पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिक मायबापांचं आणि सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहताना आपण पाहतोय सादिक सर, साजिद सर आणि त्यानंतर मितेश कदम सर, राकेश मोरे सर आणि विवियन सर यांचं अगदी मोलाचं योगदान लाभलं।
अशी न्यायपालिका यावेळी मात्र अप्रतिम कामगिरी बजावताना ही KPL सक्सेसफुली अगदी नजरबंद केली, नजर कैद केली आणि आपण पाहतोय यावेळी मात्र हा सत्कार युट्यूब बस एक जण आहे, एक जण. आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व अजितदादा रावराणे साहेब रसिक शेठचं यावेळी मात्र स्वागत करताना आपण पाहतोय. जालियन डेव्हलपरचे सर्व आपण पाहतोय त्यांचा इथे मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि मोमेंट देऊन आपण इथे सत्कार करतोय. तर मात्र आपण आपली उपस्थिती नक्कीच वर्तनीय असेल. थँक्यू. रजनीश युट्यूब. त्यानंतर आपण ज्या युट्यूब वाहिनीवर घर बसल्या अगदी क्रिस्टल क्लिअर अशी क्लिअरिटी पाहिली, अगदी अप्रतिम मोक्याचे क्षण टिपले असं RJ रजनीश ही युट्यूब वाहिनी सर्वांच्या पसंतीस पडली आहे. तर या वाहिनीसाठी नक्कीच टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. RJ रजनीश त्यांचं वरुण असेल, धार्मिक असेल, या सर्वांनी अगदी सर्व दिवस 7 दिवस अगदी मोक्याच्या क्षणी क्षण टिपले. महत्वाचे धन्यवाद RJ रजनीश. तदनंतर मात्र ओळीयात जी साऊंड सिस्टीम जो तुमच्या आवाज कानामध्ये घुमला ती साऊंड सिस्टीम इंडियन ऑडिओ साऊंड सिस्टम विनंती करेल बाबूभाई यांना की आपण हा सत्कार घ्यायचंय. बाबूभाई आपण पाहतोय मायेची उबदार शाल, एक प्रेमळ शाल, त्यानंतर मात्र पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दादांच्या मार्फत आणि आपण पाहतोय परशुराम शिरसागे सर. त्यानंतर मात्र आपण स्कोरर पाहतोय मिस्टर भार्गव पाटील. अप्रतिम स्कोरिंग केली होती, अचूक स्कोरिंग ज्याने केली तो मिस्टर भार्गव पाटील. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलात भार्गव आपण यायचंय. सुंदर गुणलेखन आपण केलं आणि अगदी अचूक आणि अप्रतिम गुणलेखन आपण केलं त्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ही मायेची उबदार शाल आपल्यासाठी. आणि त्यानंतर मात्र पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देताना आपण पाहतोय, आजमावतोय. धन्यवाद. धन्यवाद. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून आता वळूया मात्र वैयक्तिक पारितोषिकाकडे आणि त्यानंतर मात्र सांघिक पारितोषिकांकडे. तत्पूर्वी मात्र या सामन्यामध्ये काही वैयक्तिक पारितोषिक आली होती ज्यामध्ये पप्पूभाई इम्तियाज खानसाठी शिवराय फायटर्स हा खेळाडू यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आपण हे पारितोषिक घेऊन जायचंय. इम्तियाज भाई आपल्याला पप्पू भाईकडनं 500 रुपयाचं हे पारितोषिक होतं 2 षटकारांसाठी आणि ते पारितोषिक आपण घेऊन जायचंय. ₹1000 पारितोषिक आहे आणि 2 षटकार खेचले होते पप्पू भाईकडनं. हे पारितोषिक आपण पाहतोय. चलो इम्तियाज भाई के लिए एक और पारितोषिक है. इम्तियाज चापिया, इनको शादाब कुरैशी जी की तरफ से 500 रुपये का पारितोषिक विकेट के लिए था. 2 षटकार खेचले होते त्यासाठी पप्पू भाई यांच्याकडनं शिवराय फायटर्स यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक इम्तियाजसाठी आले होतं. राहुल ठाकुर के लिए भी एक पारितोषिक था. एक षटकार लगाया था शादाब कुरैशी की तरफ से. और दोनों ही टीम से रिक्वेस्ट करूंगा कृपया करके स्टेज के पे आइए. राहुल ठाकुर ये आपका प्राइस शादाब कुरैशी जी की तरफ से 500 रुपए का पारितोषिक था एक षटकार के लिए. आपने 2 षटकार लगाए थे राहुल ठाकुर. विनंती असेल जेवढेही क्रीडा रसिक प्रेक्षक आणि जे खेळाडू आहेत थोडंसं कॉम्बॉक्स पाशी या व्यासपीठाच्या थोडंसं जवळ यायचंय आणि लवकरात लवकर जे यांची नावं घेतोय त्यांनी त्वरित मात्र व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. और एक विकेट लिया था सार्थक टुकराल यंगस्टर
उससे भी निवेदन करूंगा। शादाब कुरैशी जी की तरफ से 500 रुपए का पारितोषिक। सार्थक टुकराल, जोरदार ताली एक बार ये यंगस्टर के लिए। सार्थक स्टेज पे आइए कृपया करके जल्दी। तदनंतर वळूयात एलिमिनेटर मध्ये काही मॅन ऑफ द मॅच तिन्ही सामन्यांची द्यायचे होते ते आपण आताच देऊन द्यायचे। सार्थक टुकराल, ये यंगस्टर, एक बार जोरदार तालियां सार्थक के लिए। बहुत ही शानदार गेंदबाजी करी थी सार्थक टुकराल ने और शादाब कुरैशी जी की तरफ से इनको 500 रुपए का पारितोषिक। विशाल सालुंके, उनसे भी निवेदन करूंगा। विशाल सालुंके प्लीज स्टेज के ऊपर आ जाइए जल्दी से जल्दी। विशु बहुत ही अच्छी पारी खेली थी उन्होंने सेमीफाइनल में, क्वालिफायर नंबर 1। सब प्लेयर से निवेदन करूंगा कृपया करके स्टेज के पास आइए। राकेश वहां पे देख रहा हूं मैं, आपके टीम के प्लेयर है पिच के ऊपर है, उनको भी बुलाइए। विशु बहुत ही शानदार बल्लेबाजी, जोरदार तालियां एक बार। क्वालिफायर नंबर 1 के अपनी टीम को जिताए थे। नेक्स्ट है सईद से भी निवेदन करूंगा कृपया करके स्टेज के यहाँ पे आइए। और 4 बॉल 4 6 लगाने पे थंडर स्पोर्ट्स फिरोज भाई की तरफ से 1000 रुपए का पारितोषिक ये डिजिटली भेजा हुआ है विशु को। जोरदार ताली एक बार थंडर स्पोर्ट्स के लिए भी। सईदू शानदार बैटिंग परफॉर्मेंस सईदू, बट बहुत हार्ड लगा आपको। नूर बॉयज के ये प्लेयर और डीजे थैंक यू। और ये एकमात्र प्लेयर है कुरार प्रीमियर लीग में पूरे हिस्ट्री में शतक लगाने वाले बल्लेबाज। जोरदार तालियां एक बार। और एक फाइनल मैच का बड़ा प्राइज है 11,000 रुपए का, जिन्होंने अर्धशतक लगाए अपनी टीम के लिए। सुरक्षित महाराणा प्रताप के, मुझे नाम लेने की जरूरत नहीं है मुझे लग रहा है। यस इम्तियाज चापिया, विक्रम सेठ, इनकी तरफ से यह पारितोषिक है 11,000 रुपए का पारितोषिक है। बिग प्राइज फ्रॉम विक्रम जी, बहुत बहुत धन्यवाद विक्रम जी आपका, बहुत ही शानदार बैटिंग करी। इम्तियाज चापिया, जर्सी नंबर 07 इम्तियाज, 11,000 रुपए नगद इनाम यहाँ पे इम्तियाज चापिया के लिए। यस, त्यानंतर मात्र 3 मॅन ऑफ द मॅच द्यायचे आपण एलिमिनेटर मध्ये पाहिलं। भरत बडेला प्लेयर ऑफ द मॅच, रॉयल राजपुता वर्सेस ऑल स्टार स्पोर्ट मध्ये हा सामना रंगला होता। यामध्ये मॅन ऑफ द प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय भरत बडेला आणि बेस्ट बॉलर पार्थ शाह। या दोघांनाही विनंती करेन आपण या पारितोषिकासाठी व्यासपीठावर यायचंय। रॉयल राजपुताना वर्सेस ऑल स्टार स्पोर्ट्स मध्ये रंगलेला हा एलिमिनेटरचा सामना होता। भरत बडेला आणि पार्थ शाह या दोन्ही खेळाडूंनी व्यासपीठावर यायचे। तदनंतर क्वालिफायर 2 चा पण मी मॅन ऑफ द मॅच सांगतोय। चलो पार्थ शाह बेस्ट बॉलर यहाँ पे एलिमिनेटर के, नहीं बेस्ट बॉलर एलिमिनेटर मैच का है ये। पार्थ शाह लिस्ट A डिवीजन के लिए खेलता है। कॉन्ग्रेचुलेशन और ऑल द बेस्ट आपको फ्यूचर के लिए। आप कुरार का नाम रोशन करोगे ऐसी उम्मीद रखता हूं मैं। भरत बडेला प्लेयर ऑफ द मैच एलिमिनेटर। जोरदार तालियां एक बार भरत बडेला की। त्यानंतर क्वालिफायर 2 साठी विशाल साळुंखे प्लेयर ऑफ द मॅच आणि प्रदीप पडे बेस्ट बॉलर म्हणून निवड झाली आहे। रॉयल राजपुतानाचे हे दोन्ही
खेळाडू आपण पाहतोय. प्रदीप पड़े, जिन्होंने 3 टाइटल्स अपने नाम किए हैं कुर्रार प्रीमियर लीग के, केपीएल के. प्रदीप पड़े, जल्दी से जल्दी आ जाइए स्टेज के ऊपर ये पारितोषिक कलेक्ट करने के लिए. आणि विशाल साळुंके ज्यांनी 22 चेंडूमध्ये तब्बल 56 धावा मारल्या होता असा विशाल ठरतोय क्वालिफायर 2 चा मॅन ऑफ द मॅच चा खिताब पटकावणारा हा खेळाडू. त्यानंतर मात्र फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण घेतोय, ज्यामध्ये रॉयल राजपुताना वर्सेस महाराणा प्रताप स्ट्रायकर यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. मी इम्तियाजला विनंती करतोय आपण यायचंय, कारण 31 चेंडू आणि 67 धावा असा मॅन ऑफ द मॅच ठरतोय या फायनलचा हिरो मिस्टर इम्तियाज. आणि बेस्ट बॉलरही इम्तियाज ठरतोय, कारण 1 ओव्हर 2 विकेट आणि 5 धावा दिल्या होत्या इम्तियाजने. तो इम्तियाज मॅन ऑफ द मॅच आणि बॉलरचा खिताब या फायनलच्या अंतिम मुकाबल्याचा हा बिल्कुल. और सार्थक से निवेदन करूंगा कृपया करके स्टेज पे आइए. इम्तियाज की तरफ से पर्सनल उनको 1000 रुपए का पारितोषिक है. सार्थक टुकराल जल्दी से जल्दी स्टेज पे आइए. और जल्दी जल्दी सार्थक. और पार्थ जिन्होंने बेहतरीन कैच पकड़ा था वहां पे राकेश पाल का, एक अजीत दादा रावरा ने सर ने वो कैच देखा था और ये पारितोषिक देते हुए उनको 500 रुपए का पारितोषिक यहाँ पे पार्थ को 1000 रुपए, तो डबल हो चुका है. जोरदार तालियां एक बार. बेहतरीन कैच वहां पे राकेश पाल का पकड़ा था वहां पे. थैंक यू वेरी मच. इधर हर्षन डेफिनेटली यानंतर आपण वळतोय या पूर्ण हंगामामध्ये आपण मोस्ट फोर्स कडे वळतोय. मिस्टर सईद ठरतोय नूर बॉयचा हा खेळाडू, ज्याने अगदी सर्वांपेक्षा जास्त असे चौकार खेचले. तो सईद ठरतोय नूर बॉयचा मोस्ट फोर्स या किताबचा मानकरी. सईद आपण यायचंय. आणि मोस्ट सिक्सेस ऑफ दी टुर्नामेंट ही हा प्राइजही सईदला जातोय. या दोन्ही प्राइजचा मानकरी ठरतोय नूर बॉयचा हा लाडका खेळाडू सईद. थँक्यू. यानंतर मात्र उदयोन्मुख खेळाडू इमर्जिंग प्लेयर कोण असेल आपण आपल्या प्रेक्षकांमध्ये सांगू शकाल का, ज्या नवयुवकाने मात्र सर्वांच्या मनात भुरळ घातली असा खेळाडू, प्लीज कोण सांगू शकेल का? येस डेफिनेटली इट्स सार्थक ठुकराल. यावेळी मात्र महाराणा प्रताप या संघाचा इमर्जिंग प्लेयर ऑल स्टार स्पोर्ट कडनं आपण पाहतोय कॅप आणि इमर्जन ट्रॉफी आणि बॅग या खेळाडूसाठी. वेल डन सार्थक, अप्रतिम आपण कामगिरी केलेली या पूर्ण हंगामामध्ये आणि हार्दिक हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन. आपण पाहतोय थोड़ा सा आवाज कम रखना डीजे. सार्थक ठुकराल. यानंतर आपण वळूयात बेस्ट फिल्डर आणि कोण सांगू शकेल का या हंगामात कोणी चांगली फिल्डिंग केली आहे? क्षेत्ररक्षक जयेश मोळे, पठाणवाडी यंग ब्रिगेडचा हा गुडी खेळाडू जयेश ठरतोय या वर्षीचा बेस्ट फिल्डर. त्याच्या बिहावमध्ये त्यांच्या टीममेट्सने हा प्राइज घ्यायचा आहे. विनंती असेल केतुल आपण यायचंय, हे पारितोषिक जयेशच्या बिहाफमध्ये घ्यायचंय. त्यानंतर मात्र बेस्ट बॉलर ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे आणि अप्रतिम टप्पा अचूक टप्पो असं गोलंदाज मात्र पार्थ शहा ठरतोय ऑल स्टार स्पोर्टचा.
माफ करा विकास यादव ठरतोय गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. बारा विकेट पूर्ण हंगामामध्ये या प्रतियोगितेमध्ये घेतले विकास सर ठरतायत या वर्षीचे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. केतूला घेतोय जयेश मोळेचा बेस्ट फिल्डर हा किताब आपण पाहतोय. वेल प्लेड जयेश, बेस्ट विशेष फॉर द फ्युचर. आणि त्यानंतर आपण पाहिलं जयेश बावले, शानदार फील्डिंग वहां पे की. 10 डिसमिसल्स, 10 कैचेस पकड़े हैं. एबी थोडं पुढे लाव, एका टायमाला एक. चलो बेस्ट बॉलर विकास इज हियर. महाराणा प्रताप के विकास बेस्ट बॉलर. यस. त्यानंतर आपण बोलूयात बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. तर प्रेक्षकांमध्ये आवाज येऊ दे, कोण असेल या वर्षीचा बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. येस, बेस्ट बॅटर आहे सईद दिऊर बॉयचा. याला भेटते बेस्ट बॅटरची ट्रॉफी आणि थंडर स्पोर्ट कडनं बॅट. थंडर स्पोर्टची बॅट देण्यासाठी मी फिरोज भाई आणि हकीम भाईला विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचे. थंडर स्पोर्ट कडनं एक खडखडी बॅट पाहतोय आपण. हकीम भाई आणि फिरोज भाई कडनं भेटले थंडर स्पोर्ट कडनं सईद साठी बेस्ट बॅटर आणि चमचमाती बॅट. थँक्यू. त्यानंतर मात्र मी रनरअप साठी या वर्षीचा द्वितीय पारितोषिक, ज्या दोन संघ फायनल मध्ये दाखल झाले होते, एका बाजूला रॉयल राजपुताना, दुसऱ्या बाजूला महाराणा प्रताप स्ट्रायकर्स. विनंती करेन रनरअप संघाचा कर्णधार आणि त्यांच्या टीमला रॉयल राजपुताना या वर्षीचा ठरतोय द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा संघ. या टीमने यायचंय या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी स्टेजवर. बिल्कुल जीशान खान यहाँ पे कुरार का नाम आगे चल के भी रोशन करेंगे. जीशान खान टीम को लीड करते हुए, बहुत ही अच्छी टीम थी, उसको फाइनल तक ले आए. बहुत सारी मैचेस जो नॉकआउट मैचेस थी. पूरी टीम से निवेदन करूंगा कृपया करके स्टेज के ऊपर आइए और अपना ये ट्रॉफी और मेडल कलेक्ट कर लीजिए. जीशान खान थोड़े से नाराज जरूर है यहाँ पे. जीशान खान फाइनल हारे हैं, पर गेम में होते रहता है. कोई जीतता है तो कोई हारता है. वहां पे हरिया से भी निवेदन करूंगा. धन्यवाद. रॉयल राजपुताना संघ अप्रतिम लढला आपण या अंतिम महामुकाबल्यामध्ये. यावेळी मात्र कुठेशी थोडीशी नशिबाची साथ कमी पडली, परंतु या वर्षीच्या द्वितीय पारितोषिकावर आपण जिशान खानचं नेतृत्व पाहिलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये यावेळी वर्षीचा हा द्वितीय पारितोषिकाचा बहुमान आपण पाहतोय रॉयल राजपुताना या संघासाठी. आणि हे मेडलचं मोमेंटो असेल आपल्यासाठी. आपली कारकीर्द या वर्षाची अप्रतिम राहिली आहे, ही प्रतियोगिता आपण अप्रतिम खेळली आहे आणि तेच आपण पाहतोय मेडल या सर्व प्लेयर्ससाठी आपण प्रदान करताना पाहतोय.
सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय. दोन्ही हात वरती पाहिजेत आणि लेफ्ट राईट करायचंय. लेफ्ट राईट 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 लेफ्ट राईट. कशाला थांबलास? पुन्हा हात वर घे आणि लेफ्ट राईट कर. लेफ्ट राईट 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 लेफ्ट राईट. डीजे आपण पाहतोय रनर अप यावेळी मात्र रॉयल राजपुताना आणि जिशान खान आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पडेचं मेडल घ्यायचंय. जिशान या वर्षीचं रनर अप वर आपण थांबलोय. थोडं दोन शब्द आपले या स्पर्धेसाठी आणि आपको कैसा लगा ये मैच खेल के, ये फाइनल का मैच खेल के, और पूरी टीम के बारे में, पूरे टीम के परफॉर्मेंस के बारे में कुछ बताइए. आपण पाहतो या वर्षीचा रनर संघ रॉयल राजपुताना अगदी रॉयल नावाप्रमाणे खेळला, लढला आणि सर्वांच्या मनामध्ये मात्र घर केलं. आणि द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आणि ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली आहे PYB या संघाचे पठाणवाडी यंग ब्रिगेडचे महफूज भाई यांच्याकडे ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी चमचमाती पुरस्कृत केली होती. ती ट्रॉफी आपण पाहतोय रॉयल राजपुताना या संघासाठी प्रदान करताना आपले सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अजितदादा रावराणे आणि प्रेसिडेंट ऑफ द KPL परशुराम क्षीरसागर आणि त्यांचे सर्व संघ साथीदार आपण पाहतोय. जोरदार ताली एक बार रॉयल राजपुताना, बिल्कुल रॉयल की तरफ खेली है यहाँ पे रॉयल राजपुताना. और सारे जो प्लेयर्स है प्राउड फील करेंगे यहाँ पे. रॉयल राजपुताना, बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर रॉयल राजपुताना. थँक्यू जिशान, अगदी मनापासून अभिनंदन असेल. आपण या वर्षीचा द्वितीय पारितोषिकावर स्थानापन्न झालात, आपण यायचे. जिस हिसाब से मैंने आपको पूछा था कि इस साल का ये आगाज अंदाज बहुत ही निराला था. इस साल का ये 9वां वर्ष और इस साल में आप फाइनल में आए थे. थोड़ी सी जद्दोजहद हुई, टाइम की थोड़ी सी आपके साथ नहीं दी. तो इस साल का ये आयोजन, नियोजन और आपकी टीम के परफॉर्मेंस के बारे में कुछ बताइए. फर्स्ट ऑफ ऑल KPL के बारे में जितना भी तारीफ करें बहुत कम है. कुरार का क्रिकेट इतना पीछे चला गया था कि मलाड ईस्ट में बाहर का टीम आने को भी सोचता था. और KPL के माध्यम से जो कुरार के लड़के लोग को जो प्लेटफॉर्म मिला है, इवन आज मैं ऑल ओवर इंडिया आइकॉन खेल रहा हूँ, ये KPL की वजह से खेल रहा हूँ. जो 2014 के एंड में जब से मैं KPL में फॉर्म में आया हूँ तब से मैं बाहर जाने लगा हूँ. और जितना सीज़न बाय सीज़न क्रिकेट इम्प्रूव हुआ है मलाड का,
ये चलो ये 9वां सीज़न है, 9वें सीज़न में जाके थ्रो बॉल का हम लोग ने अभी निकाले नया। और यंगस्टर लोग को जितना चांस ये सीज़न में मैंने यंगस्टर लोग को जितना परफॉर्म करते देखा हूँ, जितने भी अभी तक के एक्सपीरियंस प्लेयर है वो एक्सपीरियंस प्लेयर लोग जितना परफॉर्म नहीं किए जितना यंगस्टर लोग ने किए। और दादा से तो यही रिक्वेस्ट करूँगा कि क्रिकेट के लिए हम लोग को हमेशा सपोर्ट करो, यंगस्टर लोग को आगे बढ़ने का चांस मिले। थैंक यू। थँक्यू जिशान. यानंतर आपण वळूयात विनरअप कडे. या वर्षीचा महाअंतिम मुकाबला विजेता ज्याने मात्र आपल्या या वर्षीच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय महाराणा प्रताप स्ट्रायकर्स, त्यांच्या संघ कर्णधारासह यायचंय आपल्या संपूर्ण टीमने. या वर्षीचा महाअंतिम विजेता ठरतोय महाराणा प्रताप स्ट्रायकर्स 2026 कुरार प्रीमियर लीगचा हा विजेता संघ. आपण पूर्ण टीम सहित यायचंय आणि या गोल्ड मेडल आणि चमचमाती ट्रॉफी या वर्षीची आपण घेऊन जायची आहे. श्रवण यादव यांच्या कर्णधार पदामध्ये मात्र आपण पाहिलं हा संघ खेळताना अप्रतिम खेळला, लढला आणि अंतिम महाविजेता म्हणून या वर्षीच्या ट्रॉफीवर नाव कोरताना आपण पाहतोय. या वर्षीचा महाअंतिम संघ महाराणा प्रताप स्ट्रायकर्स APL 2026 चा महाविजेता. थँक्यू. आपण पाहतो या वर्षीचा महाविजेता संघ महाराणा प्रताप स्ट्रायकर्स आणि या संघाने मात्र मुसंडी मारली आहे. 14
संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि या 14 संघांमध्ये 13 संघांवर वरचढ चढला होता हा संघ आपण पाहतोय. या संघाच्या कर्णधार आपण श्रवण आपण यायचे कोहली. महाराणा प्रताप स्ट्रायकर्स यावेळी दिसतोय आपल्याला या वर्षीचा महान टीम विजेता आणि हा फ्लॅग दिसतोय या टीमचा अभिमान आणि नक्कीच उत्स्फूर्त असा प्रतिसाद KPL 2026 साठीचा महाविजेता संघ. श्रवण आपण यायचं इथे फायनलचं थरार आपण यावेळी मात्र पाहिलात. फोटो काढा इथे निलेश. एका बाजूला जाऊन उभे राहा. इथे. थँक्यू. यानंतर मात्र आपण ऐकूया जो ज्या कर्णधाराने आपल्या संघासाठी अगदी जद्दोजहद केली, आपल्या संघाला अंतिम स्थान मात्र मिळवून दिलं, महाविजेता या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं असा हा संघ महाराणा प्रताप स्ट्रायकर्स आपण पाहतोय. या मात्र ही फोटो खीच काढला जातोय आणि नक्कीच सगळ्यांच्या आठवणीत आणि मनामध्ये भरलेली ही स्पर्धा असेल KPL 2026. Don't move. Please come. Thank you DJ. Thank you. जिस कैप्टन ने अपने टीम को अंतिम फाइनल में लेके आए. कोहली, कैसा था माहौल, क्या था एक्सपीरियंस और क्या मन में चल रहा था जिस टाइम आप फाइनल खेल रहे थे? आपके सामने रॉयल राजपूताना जीशान का टीम थी, तो जीशान की टीम को हराने का आपका क्या प्लान था? सिर्फ आप बताइए, और अपना KPL आपको कैसा लगा इस साल का, आप बताइए. 2 मिनट के बाद अपन सुनेंगे कोहली श्रवण का मनोगत. थैंक यू. यस कोहली. थैंक यू ऑल ऑफ द प्लेयर्स. महाराणा प्रताप स्ट्राइकर्स. आता आपण ऐकणार आहोत मिस्टर कोहली के 2 शब्द. कोहली कैसा लगा आपको? मराठीत जर सांगायचं झालं, भले भले गार केले गंमत मध्ये, भले भले गार केले गंमत मध्ये. यावेळी मात्र या संघाने बडे बडे
शेर को ढेर किया। कोहली कैसा लगा एक्सपीरियंस? आपको अभी पूछा मैंने कि फाइनल आप खेले, सामने जीशान का टीम था और आपके मन में कुछ ना कुछ तो प्लानिंग चल रही थी कि जीशान है सामने, तो क्या थी रणनीति और क्या थी प्लानिंग? मैंने सोचा कि जीसान और करण आउट हो जाएंगे स्टार्टिंग में, दो बैट्समैन जो कि पूरे टूर्नामेंट में ये दो लोग ने बहुत अच्छा खेला था। तो मैंने प्लानिंग करके रखी थी कि अगर ये दो बैट्समैन जाएंगे तो बाकी के नीचे और हम लोग के लिए इजी हो जाएगा। तो हम लोग ने नॉर्मल क्रिकेट खेला और दो अच्छे विकेट मिल गए हम लोग को और हम लोग चैंपियन हुए। डेफिनेटली जिस पहले दिन से आप खेल रहे थे, आपको कॉन्फिडेंस था कि आप फाइनल खेलने वाले हो? हाँ, ये केपीएल का सीज़न मेरा फर्स्ट सीज़न था ये, और खेल के बहुत मज़ा आया और टूर्नामेंट बहुत अच्छा हुआ ये। डेफिनेटली खेल के बहुत मजा आया। थँक यू कोहली, आपने बहुत बहुत सबका मनोरंजन किया। थँक यू. आपण वळूयात सर. डेफिनेटली यानंतर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या क्षणाची नक्कीच या क्षणासाठी आवाज थोडा व्हायला पाहिजे मित्रांनो, टाळ्या थोड्या व्हायला पाहिजे. अगदी ज्यांच्या मनामध्ये नजरेत भरलेली ही बाईक, ज्याचं नाव आहे रॉयल हंटर 350, आणि दादांनी वादा केला होता, ज्यावेळी दादा बोलले होते की पठाणवाडी प्रीमियर लीग मध्ये इस बार हम लोग बाइक नहीं सीधा रॉयल एनफील्ड रखेंगे, आणि शब्दांचा पक्का दादांचा वादा यावेळी मात्र एका शब्दावर आपण पूर्ण केलाय. ती रॉयल बाइक ठरते या वर्षाचा प्लेयर ऑफ द मॅच. कोण असेल, कोणी सांगू शकेल का? ऐकायला नाही आलं, थोडं जरा जोरात बोलाल. ओहो, सबको पता चला. डेफिनेटली द मिस्टर जिशान खान, या वर्षीचा प्लेयर ऑफ द सिरीज जिशान खान ठरतोय. मिस्टर जिशान या वर्षीचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय. आपण पाहतोय खांद्यावर उचलून ऑल इंडिया आयकॉन यूथ, आपलं मलाडचं टॅलेंट, मलाडचा उत्साह, मलाडचा आनंद आणि मलाडचा खेळाडू या मातीमध्ये रंगलाय. त्यानंतर मात्र या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज मिस्टर जिशान खान. जिशान के पापा को मैं बुलाना चाहूंगा. आपका बेटे का ये कर्तव्य आप खुद आजमाएं. या वर्षीचा दुसरा बायकर मॅन जिशान खान ठरतोय. 2026 बायकर मॅन ऑफ द सिरीज 2026 ठरतोय आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू, ऑल इंडिया युथ आयकॉन मिस्टर जिशान खान. रॉयल राजपुताना या संघाचा मात्र प्रतिनिधित्व करताना ठरतोय या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज. थंडर स्पोर्ट्सनं बॅटही पुरस्कृत केली आहे. धबधबाची बॅट आपण पाहतोय जिशानसाठी. राजा के संग संग
थैंक यू डीजे, थैंक यू। मैं एक सेकंड जिशान को मैं पूछना चाहूंगा। हेलो जिशान, गाड़ी के नंबर प्लेट पे KPL 2026 लिखना है। हाँ? मैन ऑफ द सीरीज नहीं लिखेगा तो भी चलेगा, लेकिन KPL 2026। और जिशान से मैं पूछना चाहूंगा, देखो पिछले साल का जो टूर्नामेंट हुआ था, सीजन 8 हुआ था, वहां पे भी प्रबल दावेदार बन के जिशान थे, पर उस समय थोड़े कुछ पॉइंट्स के लिए आखिरी मैच में अक्षय कुडकर ने ज्यादा विकेट ली और वो किताब जिशान को नहीं मिला। पर वो जिशान 3 साल से, मैं कहना चाहूंगा 3 साल से राह देख रहा था कि KPL कब होगा, और जब दादा ने अनाउंस किया था तो जिशान का सबसे पहले फोन आया था मुझे, और मुझे बोला था कि ये बार बाइक मैं ही उठाऊंगा। तो मैं जिशान से पूछना चाहूंगा, जिशान जो जिस प्रकार की आप शैली का क्रिकेट खेलते हो, बाहर ये एज अ बॉलर खेलता है, बैटिंग का मौका इसको बिल्कुल नहीं मिलता है, पर बहुत शानदार बैट्समैन है, उन्होंने दिखा दिया ऑल राउंड परफॉर्मेंस। आपको कैसा लग रहा है, मुझे बताना है आपको बाइक के ऊपर बैठ के। पहली बात तो ये जोरदार ताली एक बार जिशान खान। KPL की पूरी 14 टीम के जो आइकॉन्स है, वो हर एक आइकॉन यही कोशिश में रहता है कि हम लोग फाइनल मारे, सीरीज़ हम लोग को मिले। और सीरीज़ के लिए जो मेरे टीम के प्लेयर्स लोग ने कॉम्प्रोमाइज़ किए, चाहे वो प्लेइंग इलेवन में जिसको खेलने चांस नहीं मिला, जिसको बैटिंग को चांस नहीं मिला, जिसको बॉलिंग में परफॉर्म करने नहीं मिला, ये सीरीज़ का क्रेडिट मैं मेरे पूरे टीम के प्लेयर लोगों को देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद जिशान, आपको मुबारक हो। ये बाइक मल्लाड की शान जिशान को ये जाती हुई मैन ऑफ द सीरीज। और एक बार मैं सारे जो हमारे ओनर्स है उनका धन्यवाद कहना चाहूँगा कि आपकी वजह से इतना अच्छा टूर्नामेंट हुआ है। और अजीत दादा, राव राणे सर जो मेरे साथ में खड़े, उनसे भी कहना चाहूँगा सर कि आपने वादा किया था मुझे कि वहाँ पे मैं स्टेज के ऊपर था, आपने मुझे वादा किया था कि इस बार हम बुलेट रखेंगे, और आपने वादा पूरा किया। देखिए ये सब छोटी छोटी चीज़ होती है आप जैसे लोगों के लिए, बट हम जैसे लोगों के लिए बहुत बड़ी चीज़ है। आपके वादे के ऊपर खड़े उतरे हैं, इससे ज़्यादा खुशी हमको कुछ नहीं होगी। तो अजीत दादा, राव राणे सर के लिए एक बार जोरदार तालियां। डेफिनेटली अजित दादा रावराणे या नावाचं फुल फॉर्म मी बनवलाय। अजित दादा रावराणे सरांचा अ म्हटल्यानंतर अजिंक्य, ज्यांना कोणीही जिंकू शकत नाही असे, जी म्हणजे जिद्द, कधीही हार न मारण्याची वृत्ती, आणि त म्हणजे तत्पर, कामात नेहमी तत्पर आणि सावध असलेले आमचे दादा, आणि दा म्हणजे दाता, उदार वृत्तीचा, पुनश्च एकदा दुसरा दा म्हणजे दातृत्व, परोपकारी व्यक्तिमत्व असलेले आमचे दादा, रा म्हणजे राजस, रुबाबदार आणि सात्विक वृत्तीचा आमचा दादा, त म्हणजे वैभव, व म्हणजे वैभव, समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न आमचे दादा, रा म्हणजे राघव, प्रभू रामाचा मर्यादा पुरुषोत्तम, आणि न म्हणजे नैपुण्य, कोणत्याही कलेत किंवा कामात असलेली कुशलता असणारे आमचे अजित दादा रावराणे सर यांना मानाचा मुजरा आणि नक्कीच शब्दाला जागणारा असा आमचा दादा। गावाला धन्यवाद। माझ्या नावापुढे एवढं सगळं आहे वैशिष्ट्य मला माहिती नव्हतं, धन्यवाद। परंतु मी या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली ते माझे सहकारी रसिकभाई ठक्कर, जालियनवाला ग्रुप, मी यांना धन्यवाद देतो की यांनी या मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी आज सकाळी स्वतःहून फोन करून माझ्याकडे जबाबदारी काय असेल ते तुम्ही मला द्या असं सांगणारे या भागाचे डेव्हलपर रसिकभाई ठक्कर यांनाही धन्यवाद देतो मी। त्यानंतर वीर ग्रुप, मी यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी ओरिया ग्रुप, ओमकार रिअलिटी अँड डेव्हलपर, मी यांनाही या कार्यक्रमामध्ये आपण मदत केल्याबद्दल मी यांनाही धन्यवाद देतो। आणि काही अदृश्य शक्ती होती ज्या लोकांनी आपली नाव न घेता काही लोकांनी मदत केलेली आहे, असं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि मी खास करून धन्यवाद देतो की परशुराम क्षीरसागर यांना, की परशुराम क्षीरसागर यांनी अतिशय चांगली मेहनत केली। गेल्या उन्हात 1 महिनाभर उन्हात होते, त्याच्यावेळी ते काळे पडलेले आहेत,
नाही तर काळे कधीच नव्हते ते. आणि त्यामुळे परशुराम क्षीरसागर मी यांना धन्यवाद देतो. खास करून आमचे बंटी शिंदे असतील, आमचा प्रसाद असेल, आमचा सन्या असेल, आमचा सूर्या असेल, बाकीचे सर्व. मी आता सर्व मुलांची आणि कदाचित एखादं चुकून राहिलं तर माझी गडबड होईल. मी सर्व कमिटीची, मी नाव माझ्यासमोर सगळे चेहरे आहेत, विनायक सगळे 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 चेहरे आहेत, मी यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी KPL आणि कुरारच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र येऊ. बरोबर ना? कुरार के विकास के लिए हम सब एक साथ रहेंगे. और हाँ, मिथिलेश पाठक इशारा कर रहा है, मिथिलेश पाठक का भी नाम ले लो, नहीं तो मिथिलेश पाठक फिर कल से नहीं आएगा, कुछ गड़बड़ करेगा. हाँ, एक ग्राउंड का मालिक है. हकीकत में अगर सबसे ज़्यादा अगर किसी ने मेहनत किया है ना तो मिथिलेश ने किया. मुझे अगर मैं किसी को कांटेक्ट करता तो मिथिलेश को करता था. और हर बार मुझे एक छोटे बच्चे जैसा, जितना अगर मिट्टी डालना है, अगर किसी को पानी देना है, तो छोटे से काम ये मिथिलेश ने अपने हाथ से किया है. तो ये खेल के ऊपर प्यार करने वाले ये सब लोग हैं. और मिथिलेश तो शायद मैदान का ही मिथिलेश का है. अभी मिथिलेश का मुझे किधर तो नाम देना है मैदान को, अभी वो मैं सोच रहा हूँ. हाँ, मैं धन्यवाद देना मैं मेरे सभी साथी को. और जिसका जीत हुआ उनको भी शुभेच्छा, और जिनका जो पराजित हो गए उनको भी शुभेच्छा. अपन नेक्स्ट टाइम ट्राई करेंगे और अपन KPL हर साल रखेंगे. धन्यवाद. थैंक यू. थैंक यू. और इस साल विजय सो आपण यानंतर आपले कॉमेंट्री मॅन गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे मला वाटतं आम्ही ज्या ठिकाणी क्रिकेट कबड्डी कुठेही असू तर त्यांचा आवाज आम्ही बाहेरून ओळखतो. नक्की जिथे आजूबाजूला कुठेतरी माणूस दिसत नाही ना माणूस, त्याच्यामुळे कुठेतरी असतो. आपण त्या कॉमेंट्री मॅनचा मी या विभागाचे डेव्हलपर रसिकभाई ठक्कर यांना विनंती करतो की आपल्याला त्या पॅव्हिलियनमध्ये जाऊन त्यांना तिथे आपण सत्कार करून घ्यायचा आहे. बुलंद आवाज आणि आमचे आदरणीय गुरुवर्य, ज्यांच्या आवाजाचा बादशाह म्हणून मी म्हणतो, ज्यांच्या आवाजात अगदीच प्रेमळता आणि क्रिकेटबद्दलची आस असलेले आणि क्रिकेटचा जाणता राजा जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे आमचे आदरणीय गुरुवर्य, ज्यांच्यापासून आम्ही शिकलोय, ज्यांच्यापासून ऑल इंडिया प्रत्येक ठिकाणी ज्यांनी प्रतिस्पर्धा गाजवली, असे आमचे आवाजाचे बादशाह आदरणीय सन्माननीय राजेश कुळियसजी सर. मंडणगडचा हा आवाज आपल्या सर्वांच्या भेटीस आलाय. यावेळी मात्र आदरणीय रावराणी साहेबांच्या हस्ते मायेची आणि उबदार शाल आपण पाहतोय आदरणीय गुरुवर्य राजेशजी कुळे साहेबांना, आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन या KPL 2026 आपण पाहतोय, आणि नक्कीच आपण त्यांचा सत्कार करताना पाहतोय. अगदी भूर भरून येतो आपल्याला. बिल्कुल, बहुत ही शानदार आवाज. राजेश जी के लिए एक बार जोरदार ताले. राजेश कुले सर, आप कहीं पे भी जाओगे तो इनका आवाज सुनोगे आप. और मैं कहना चाहूँगा हमारे ऑर्गेनाइजर से, हमारे अध्यक्ष से कि एक नया आवाज उभरा है कुरार से जो आवाज उभरा है उनको भी मैं हर्षन रेडकर, मराठी मालवणी समालोचक, उनको भी मैं अजीत दादा रावणे सर से कहना चाहूँगा कि कृपया करके उनको सम्मानित करें. और सर, एक डायलॉग ऐसा फेमस झाला आहे हर्षन रेडकरचा, तो मी रिक्वेस्ट करीन एकदा हर्षन रेडकरला तो परत रिपीट करायला. हर्षन रेडकरचा एक डायलॉग खूप व्हायरल होतोय, तो आहे त्यांच्या, आपण तोंडातून ऐकूया हर्षन रेडकरच्या. आणि हा जो डायलॉग आहे हर्षन रेडकरचा, जो व्हायरल होतोय अख्ख्या भारतभरमध्ये, तो पुन्हा एकदा हर्षन रेडकरच्या आपण ऐकूया परत. कसा गावाला की आज IPL चालू, असा इंडियन प्रीमियर लीग. मी म्हटले होते की आमच्या KPLच्या पुढे IPL झक मारता, तो
तोच होतो डायलॉग. KPL समोर IPL झक मारताना या वर्षी जो फेमस ठरलेलो डायलॉग तुम्ही नक्कीच माका प्रेम दिल्यात, आपलं मायेचं असं उपदार साथ दिल्यात, सहकार्य दिल्यात. माझे आवाज गोड मंजूळ असा काही माहीत नाही, परंतु तुमच्या कानाक तुम्ही नक्कीच या 7 दिवस ऐकल्यात आणि माका नक्कीच एंटरटेनमेंट झाला आणि माझ्या पुढच्या करिअरसाठी खूप ऊर्जा भेटली. धन्यवाद तुम्ही जर काय सहकार्य दिल्यात. देव बरा करो गाववाल्यांनो आणि अशाच सहकार्य माझ्या पाठीशी आपण ठेवूचं असा. थँक्यू. जोरदार तालियां. और होय महाराजा. ओए महाराजा. और राजेश सर से मैं पूछना चाहूँगा, सर इतने बड़े टूर्नामेंट, आपने बहुत सारे टूर्नामेंट्स देखे, आपको लग रहा होगा कि किस प्रकार का आयोजक, आपने देखा होगा कि राजेंद्र सनफ ट्रॉफी इतने बड़ी लेवल पे होती है, ऑल इंडिया लेवल्स के प्लेयर आते हैं यहाँ पे कुरार जैसे गांव में, छोटे गांव में आके कुरार प्रीमियर लीग और यंगस्टर्स को देख के आपको कैसा लगा? और इस कार्यक्रम के बारे में, इस इवेंट के बारे में हम आपसे 2 शब्द सुनना चाहते हैं. प्रथमतः आयोजकांचं पहिल्या दिवसापासूनच आभार मानले. जिस तरह से आयोजन आदरणीय अजितदादा रावराणे सर और परशुराम क्षीरसागर साहब जिनकी है, और जो पावर्ड बाय ऑल स्टार स्पोर्ट, जैसे अभिषेक बांदेकर ने 2 महीने पहले ही कहा था कि वो तारीख आप किसी को ना दे, 27, 28, 29 थी, 1, 2, 3, फिर भी 1, 2, 3 को बाहर था, शाम को आपको पहुंचना है. आणि या स्पर्धेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ॲज कम्पेयर टू द लास्ट सीझन, दिस ईयर ये जो 9वां साल बहुत ही कमाल का रहा. आणि म्हणून मी म्हटलं होतं तिसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी, ही स्पर्धा न भूतो न भविष्यती अशी झालेली आहे. आयोजन छान आहे, नियोजनबद्ध, आणि यावर्षी ज्या प्रकारचं आपण आयोजन नियोजन पाहिलं आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप सुंदर पाहायला मिळाले. पहिल्या दिवसापासून एमर्जिंग प्लेयर, जो आपण मगाशी उल्लेख केला, सार्थक ठुकरुल, जो पहिल्या दिवशी आमच्यावर कॉमेंट्री बॉक्समध्ये होता, मला वाटतं दुसऱ्या दिवशी त्याचा सामना होता आणि 59 रनी लवकर चेस केले. तेव्हा तो सांगत होता शमशाद चांगला खेळणार आहे, इम्तियाज मॅच लवकर संपेल. त्याला नंतर चान्स मिळाला आणि त्यानंतर तो सार्थक या स्पर्धेतला एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट झाला. मी कित्येक नावं घेईन, मोहम्मद सुलतान आहे, किशन गुप्ता आहे, साईराज आहे. पहिल्याच दिवशी मिथिलेश पाठक यांनी पियुष यादवला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं, ते म्हणजे महाकाळ स्पोर्ट्सचं, तो खेळाडू आहे. अमन यादव आहे, त्यानंतर अतुल यादव आहे आणि स्वतः सार्थक यांचे जर 11 जणांची टीम बनवून त्याला अभिषेक बांदेकर, बंटी असेल, जिशान असेल यांनी मार्गदर्शन केलं, तर या खेळाडूंना जसे अंडर-20, अंडर-22च्या स्पर्धा प्रबोधनला होतात किंवा लालबाग या परिसरामध्ये होतात, त्या ठिकाणी पार्टिसिपेशन केलं, तर कुरारचा हा संघ, कुरार 11 किंवा जो काही आपण नाव देऊ, ज्याला ऑल स्टार्स देऊ किंवा वंडर बॉईज देऊ, जो निश्चितपणे एक सुंदर KPL 11 असेल, तो नाव कमेल. आणि मिथिलेश पाठक जिनकी भी तारीफ करना चाहेंगे और जिनके बारे में सर ने अभी भी कहा कि इस मैदान की व्यवस्था बनाने के लिए बहुत कुछ उनका रहा है. और ऑल स्टार स्पोर्ट्स पावर्ड बाय ये टूर्नामेंट था और प्रेजेंटेड बाय प्रज्ञा बॉयज़. इम्तियाज़ से मैं कौतुक करें, इम्तियाज़ ने बहुत बढ़िया बैटिंग की, फाइनल भी बहुत अच्छा हुआ. और जिस तरह से ऐसे लगा कि जो मैच हर एक दिन अलग अलग लगे, फिर हमने सुपर ओवर भी देखे, तो इसीलिए इस टूर्नामेंट का इस साल बहुत ही कमाल का रहा. जब फाइनल में जो सेल्फी लेने के लिए आए, तो मैंने एक छोटी बात साझा की थी आपके साथ कि राजेंद्र सानप ट्रॉफी में मैच रुकाया गया था, वॉलंटियर्स हर जगह पर थे. क्यों? क्योंकि ये टूर्नामेंट बहुत कमाल का हो रहा था. यहाँ पर भी यही लगने लगा और आखिर तक सभी दर्शक यहाँ पर रुके रहे. ये बड़ी निश्चित तौर पर इस टूर्नामेंट की कामयाबी रही. आणि हे नेहमीच पाहिले, बाहेर जायला जागा नाही, लोकांना माहीतच ना नक्कीच काय चाललंय, मात्र आल्यानंतर कळतंय हे भव्य दिव्य असं स्टेडियम. त्यामुळे अजितदादा रावराणे साहेब, त्याचप्रमाणे परशुराम क्षीरसागर साहेब आणि ऑल स्टार स्पोर्ट्स, प्रज्ञा बॉईज, मिथिलेश पाठक आणि त्यांच्या सर्व टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. खूप सुंदर स्पर्धा झालेली आहे. पुढचं 10वं वर्ष अजून नवीन काहीतरी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे KPLचं 10वं पर्व नवीन स्वरूपात असेल, जसं साहेबांनी आत्ताच सांगितलेलं आहे. आम्ही देखील काही इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन येणार आहोत. त्यामुळे त्या देखील स्पर्धेतील तयार राहा. यावर्षी जे एमर्जिंग प्लेयर आहेत त्यांना चांगली बोली लागणार आहे. त्यामुळे खूप काही चांगलं क्रिकेट आपण बदलणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. पुन्हा एकदा कुरार प्रीमियर लीग 2026चे नवं पर्व या ठिकाणी समाप्त होतोय. या अगोदर प्रसादचा सत्कार बाकी आहे. नाही सर, मी ॲज अ कमिटी मेंबर खूप खुश आहे. सत्काराची काही गरज नाही आहे. सर मैं आपसे पूछना चाहूँगा रसिक सर से, रसिक भाई टक्कर जी, आपको कैसा लगा ये टूर्नामेंट, ये मैच देख के? हमने देखा आप
करीबन 6-7 बजे से यहाँ पे आए हैं, जो प्लेयर्स खेले थे, यंगस्टर्स खेल रहे हैं कुरार गांव में, उसको देख के आपको कैसा लगा? ये कैसी फीलिंग थी आपकी? देखिए हेलो हेलो केपीएल देख के मुझे ऐसा लगा कि जो दादा कोई भी प्रोग्राम करते हैं, नवरात्रि बोलो, अपना महाराज का जयंती, शिव जयंती बोलो, एक केपीएल बोलो, हर एक उनके प्रोग्राम में कुछ ना कुछ नया होता है। और जो मतलब जो लोग आते हैं उनको एक प्रेरणा मिलती है कि इसमें हम अगले साल भाग लेवे और कुछ अच्छा करें, ऐसा उनको एक प्रेरणा मिलती है। और दादा का स्वभाव बहुत अच्छा है। दादा तो हमको एक बोलते हैं कि रसिक भाई आपको ये करना है, तो मैं दादा को कोई चीज़ का कभी मना नहीं करता हूँ। खाली उनका एक फ़ोन आना चाहिए। मुझे फ़ोन आता है कि आपको आज सुबह से शाम इधर बैठना है, तो मैं बैठता हूँ, क्योंकि उनका स्वभाव ऐसा है, तो मज़ा आता है। आज का जो मैंने मैच देखा उससे थोड़ा हमको प्रोत्साहन मिला। अगले साल इसमें हम कुछ चेंजेस करेंगे, कुछ अच्छा करेंगे। मुझे आज का मैच देख के अच्छा लगा ऐसा। बहुत बहुत धन्यवाद। ये थे जलियान ग्रुप के संचालक हाँ, और मोहिन भाई की तरफ से, शिफा स्ट्राइकर की तरफ से 3,000 रुपये का यहाँ पे पारितोषिक है राजेश कुरे सर की तरफ के लिए। वहाँ पे ऑनलाइन देख रहे थे मैच मोहिन भाई, आपका शिफा स्ट्राइकर की तरफ से आपको 3,000 रुपये का पारितोषिक। बहुत बहुत धन्यवाद। और एट द लास्ट मैं ऑल स्टार्स और प्रज्ञा बॉयज का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ। एक बार जोरदार तालियां ऑल स्टार्स और प्रज्ञा बॉयज के लिए, यह टूर्नामेंट सक्सेसफुल करने के लिए। मिलते हैं अगले साल सीजन 10 कुरार प्रीमियर लीग। बाय बाय। थँक्यू प्रसाद, त्यानंतर ऑल स्पोर्ट्स, प्रज्ञा बॉईज आणि बंटी, त्यानंतर अभि आणि परशुराम क्षीरसागर सर आणि आमचे दादा यांनी मला नक्कीच या व्यासपीठ शेअर करण्यासाठी संधी दिली आणि राजेश सरांबद्दल समालोचन करण्याची एक भली मोठी प्लॅटफॉर्म आणि संधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि यावर्षीचा हा सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला आहे आणि समाप्त झाला आहे असं आम्ही विनंती करतो। आणि त्यानंतर मात्र पुढच्या वर्षी तुम्ही सर्वांची आम्ही नक्कीच वाट पाहू। धन्यवाद, थँक्यू।